नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या चालू घडामोडीच्या भागामध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, सध्या ग्राउंड चालू आहेत आणि त्यासाठी सर्वांनी स्वतःची काळजी घ्या. चांगल्या पद्धतीने ग्राउंड करा. काही जणांचे ग्राउंड झाले असतील तर काही जणांचे बाकी असतील. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर या ग्राउंडमध्ये किंवा एकंदरीत थेअरीमध्ये काही अडचण असेल तर निश्चितच मला तुम्ही सांगत जा. या ठिकाणी आपण त्या संदर्भामध्ये काही लेक्चर्स घेऊन येऊ. आणि विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या भागामध्ये पहिला जो काय प्रश्न आहे तो प्रश्न या ठिकाणी बघणार आहोत. त्यासाठी मी असिस्टंट प्रोफेसर रमेश घोरपडे. चला आपण परीक्षेला या प्रश्नाला सुरुवात करूयात. ओके, बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे जर आपण पाहिलं तर या ठिकाणी जो काय पहिला प्रश्न आहे तो काय आहे बघा. एका दिन विशेषणानुसार आपण किंवा दिन विशेष यानुसार आपण सुरुवात करूयात. काय घटक आहे बघा. जागतिक रेडिओ दिन म्हणत आहे आणि जागतिक रेडिओ दिन हा कोणत्या दिवशी साजरा केला जातो अशा प्रकारचा देखील आपल्याला प्रश्न विचारला जाईल. आणि याचं करेक्ट उत्तर काय आहे तर 13 फेब्रुवारी या दिवशी काय झालं होतं मित्रांनो. 13 फेब्रुवारी 1946 या दिवशी युनायटेड नेशनच्या माध्यमातून एका रेडिओ केंद्राची सुरुवात झालेली होती. आणि या ठिकाणी आपण हे समजून घेऊयात की रेडिओ केंद्रामध्ये आज मितीला जो बदल झालेला आहे हा बदल अतिशय अविस्मरणीय असा बदल आहे. आणि या ठिकाणी हे देखील आपल्याला समजून घ्यावं लागेल की या रेडिओ केंद्रामध्ये आता इथून पुढे AI जो काय वापर आहे तो देखील या ठिकाणी होणार आहे. म्हणून ही देखील आपण या ठिकाणी बाब लक्षात घ्यावी. ओके, आता बघा 2026चा चॉंग कॅडल मानवतावादी पुरस्कार हा जो आहे हा पुरस्कार खालीलपैकी कुणाला मिळाला. आणि हा जो पुरस्कार आहे हा पुरस्कार 2 डॉक्टरांना मिळालेला आहे, ज्यांचं नाव काय आहे. एकाचं नाव आहे डॉक्टर हरिप्रिया अरविंद आणि डॉक्टर R व्यंकटेश. म्हणून आपलं उत्तर काय असलं पाहिजे, A आणि B हे दोन्ही पण आपलं उत्तर आहे. म्हणून आपलं चौथं आन्सर असलं पाहिजे. आणि विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, हे जे दोन्ही डॉक्टर आहेत हे दोन्ही डॉक्टर पॉंडिचेरीचे आहेत किंवा पुदुचेरी या केंद्रशासित प्रदेशामधले ते डॉक्टर आहेत. आणि डॉक्टर हरिप्रिया अरविंद या कशाच्या डॉक्टर आहेत तर प्रामुख्याने अपंग जे काय अंधत्व जे काय लोक आहेत तर हे एक आय स्पेशलिस्ट असलेले आपल्याला बघायला मिळतात. आणि दृश्य अपंगत्व असलेले हे तज्ज्ञ आहेत सेकंड नंबरचे. अशा पद्धतीने हा भाग आपल्याला लक्षात ठेवावा लागेल. पुढे AAKA स्पेस स्टुडिओने आयोजित केलेल्या चंद्र आकाश प्रेरित मोहिमेनंतर भारताचा सर्वात तरुण पुरुष ॲनालॉग अंतराळवीर कोण बनला आहे तर ॲनालॉग अंतराळवीर म्हणजे काय माहिती आहे का की प्रत्यक्ष अंतराळामध्ये जायचं नाही तर पृथ्वीवर राहूनच अंतराळाचा जो काय भाग आहे किंवा तशा पद्धतीचं जे काय ॲटमॉस्फिअर आहे क्लायमेट आहे तसंचे म्हणजे त्या वातावरणामध्ये किंवा तशा प्रकारचं स्वरूप पृथ्वीवरच निर्माण केलेलं असतं आर्टिफिशियल. आणि त्या ठिकाणी काय करायचं तर पृथ्वीवर बसून अंतराळातील जेवढे काय म्हणजे भाग आहेत महत्त्वाचे तिथे काय म्हणू त्याला स्टेशन आहेत तशा स्वरूपाचा या ठिकाणी पृथ्वीवर राहून देखील अभ्यास करता येतो. अशा अंतराळवीराला आपण काय म्हणतो ॲनालॉग. आणि त्यामध्ये कोणती व्यक्ती आहे तर आदित्य पांड्या आहे. आणि आदित्य पांड्या खूप लहान मुलगा आहे तो, एक साधारणतः 17 वर्षाचा आहे तो. ओके, लक्षात राहू द्या. आता आपण पुढे जाऊयात. अलीकडेच चर्चेत असलेले PM सूरज पोर्टल हे नेमकं कधी सुरू झालं होतं अशा पद्धतीचा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. 2024ला चालू झालं होतं आणि 2024 पासून 25 पर्यंत त्याने मोठ्या प्रमाणामध्ये काय दिलेलं आहे तर कर्ज दिलेलं आहे. साधारणतः 389 कोटीपर्यंत त्याने काय दिलेलं आहे 389 तर 1389 इथपर्यंत त्याने काय केलेलं आहे 1389 कोटी एवढं त्याने काय केलेलं आहे तर कर्ज पुरवठा केलेला आहे त्या योजनेच्या माध्यमातून. पुढे बडी स्क्वॉड्रन युद्ध सराव कुठे आयोजित करण्यात आला आणि तो आयोजित करण्यात आला दक्षिण कोरिया या ठिकाणी आयोजित करण्यात आला.
कोणत्या दोन देशाच्या दरम्यान आयोजित करण्यात आला असा पण तुम्हाला प्रश्न विचारला जाईल. तर अमेरिका आणि त्याचबरोबर काय दक्षिण कोरिया अशा पद्धतीने तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. कोणत्या दोन देशादरम्यान हा युद्ध सराव आयोजित केला जातो, तर अमेरिका आणि दक्षिण कोरिया या दोन देशाच्या दरम्यान हा युद्ध सराव आयोजित केला जातो. आणि या युद्ध सरावाच्या माध्यमातून चीनला एक धाक निर्माण करण्याचं जे काय काम आहे हे काम या माध्यमातून केलेलं तुम्हाला बघायला मिळतं. पुढे जाऊयात. बघा, कोणत्या राज्याने आपला पहिला जैवविविधता आणि सांस्कृतिक नकाशा सादर केलेला आहे, तर यामध्ये सर्वात महत्त्वाचं राज्य जे आहे ते गोवा आहे. गोवा या राज्याने असं केलेलं आहे. पुढचा आपण प्रश्न बघूयात. दिल्ली क्रीडा महाकुंभाचे ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून नुकतीच कुणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे, तर ती नियुक्ती करण्यात आलेली शिखर धवन या क्रिकेटरची नियुक्ती करण्यात आलेली आहे. 2026 मध्ये हवामान व वातावरणीय विज्ञानातील कार्यासाठी क्रायफोर्ड पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला, तर हा जो पुरस्कार आहे हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे भारतीय वंशाचे वीरभद्रन रामनाथन यांना प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे. यांनी काय केलं, वातावरणाचा अभ्यास केला, इथल्या हवामानाचा अभ्यास केला आणि हवामानाचा अभ्यास केल्यामुळे त्यांना हा जो पुरस्कार आहे हा विज्ञानाच्या दृष्टीने का महत्त्वाचा वाटल्यामुळे हा काय केलेला आहे त्यांना दिलेला आहे. हेही लक्षात राहू द्या. का पुरस्काराचं नाव काय आहे, तर पुरस्काराचं नाव आहे बघा क्राफोर्ड पुरस्कार. आणि हा जो क्राफोर्ड पुरस्कार 1980 मध्ये सुरू झाला होता आणि याचं जर आपण म्हणजे मानधन पाहिलं तर 8 कोटी एवढं त्याचं काय आहे तर मानधन आहे, तेवढं मानधन दिलं जातं. म्हणून हे लक्षात राहू द्या, अशा स्वरूपाचा मुद्दा आहे. पुढे जाऊयात आपण. जागतिक कृषी क्षेत्रातील कृत्रिम बुद्धिमत्ता परिषद आणि गुंतवणूकदार शिखर संमेलन 2026 चे आयोजन खालीलपैकी कुठे करण्यात आलं, तर ते प्रामुख्याने कुठे करण्यात आलेलं आहे, तर मुंबई या ठिकाणी करण्यात आलेला आहे. अशा स्वरूपाचे जे काही प्रश्न आहेत हे प्रश्न आपल्याला विचारले जातील, कारण हे महाराष्ट्राच्या निगडीत असतात बघा. आणि जे प्रश्न महाराष्ट्राच्या निगडीत आहेत अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला मोठ्या प्रमाणात येतात. आशियाई रायफल्स किंवा आपण त्याला पिस्तूल म्हणू नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धा जी 2026 मध्ये पार पडली होती, तर तुम्हाला प्रश्न विचारला जाईल नेमकी ती कुठे पार पडली होती, तर त्याचं करेक्ट उत्तर काय लिहिणार आहात, नवी दिल्ली या ठिकाणी ती पार पडलेली आहे. ओके, अशा स्वरूपाचे जे काही प्रश्न आहेत हे प्रश्न परीक्षेला विचारले जातात. म्हणून तुम्हाला याच्या मायक्रो नोट्स काढायच्यात आणि परीक्षा येईपर्यंत चांगल्या पद्धतीने तुम्हाला काय करता येईल, सराव करता येईल. या ठिकाणी आपण थांबूयात. धन्यवाद.